योजनेच्या नावाखाली रुग्णांची लूट, खासगी रुग्णालयांवर मनसेचा गंभीर आरोप. खासगी हॉस्पिटलचं ऑडिट करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, राहुल रत्नपारखे. जालना जिल्हा चिकित्सकांनी तातडीनं चौकशी करावी, मनसेची मागणी. आज दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून विविध शासकीय योजनांच्या नावाखाली रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी त्यांनी जालना जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर प्रताप पाटील यांच्याकडे केली आहे. रत्नपारखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलंय की काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ देण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र प्रत्यक्षात त्याच रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली केली जात असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत. गरीब व सर्वसामान्य नागरिक आजारपणाच्या संकटात असताना अशा प्रकारे त्यांची आर्थिक लूट होणं ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक रुग्णांना उपचारांसाठी भरमसाठ बिलं दिली जात असून काही प्रकरणांमध्ये शासन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांबाबत स्पष्ट माहितीही दिली जात नाहीये. परिणामी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना दुहेरी आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. जालना शहरातील जे खाजगी रुग्णालय आहे त्यांच्याकडून देखील रुग्णाकडून देखील मोठी प्रमाणात लूट होत आहे. योजनेतही बसवत आहे आणि वरून त्यांच्याकडून पैसे जर लूट होते. जालना शहरात असा प्रकार एक नाही तर अनेक ठिकाणी करत आहे. जय महाराष्ट्र. मी राहुल बबनराव रत्नपारखे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष जालना. हे बघा, मी तुमच्या विचाराला पूर्णपणे सहमत आहे की आज जालना शहरामध्ये जेवढेही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत हे जवळपास योजनेच्या नावाखाली प्रत्येक ग्रामीण भागाच्या माणसाकडून, शहरी भागाच्या एखाद्या अडाणी माणसाकडून जो शिकेल सवरेल नाही आहे जास्त, हा प्रत्येक माणूस आज प्रायव्हेट हॉस्पिटलच्या म्हणजे मनमानी कारभाराला बळी पडतोय. कारण की आज एक सोयींस्कर हॉस्पिटलच्या मी एक ठिकाणी गेलतो की माझ्या तिथं असं कानावर प्रकार आला, त्याच्याकडून 40-50 हजार रुपये आतापर्यंत उकळून घेतले आणि उकळून घेतल्यानंतर परत त्याला त्या प्रकारचा आजार नाही आहे ज्या प्रकारचा डॉक्टर ते सांगतायत की तुम्हाला आता योजनेत बसणं पडेल, इथून पुढचा इलाज महाग आहे. अहो, तुम्ही योजनेत बसवता कशाला? मग त्या गरीबाकडून तुम्ही 40-50 हजार रुपये घेता कशाचे? 40-50 हजार घेतले तर एका हॉस्पिटलची हप्त्याची इन्कम कमीत कमी 5-50 लाख रुपये सहज आहे. मग हे आमच्या गरीबाचे 5-50 लाख रुपये घेताना तुम्हाला जराशी शरम वाटत नाही? मग प्रशासनाकडून, शासनाकडूनही तुम्ही योजनेचे लाभ घेता आणि आमच्यासारख्या गरीबाकडूनही तुम्ही पैशाचा लाभ घेता. हे तुमचं भूमिका ही चांगली नाही. अगर कुठलाही हॉस्पिटल याच्यात आम्हाला दोषी आढळला तर आम्ही ह्या हॉस्पिटलवर आणि आमचे CS साहेब हे काय झोपा काढत आहे का? अगर याचे अधिकारी काय झोपा काढत आहे का? असं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असे गोंधळ होत असतील. अनेक हॉस्पिटल आहे, मी तुम्हाला नावं सांगूच नाही कारण की आमच्यापाशी आज पुरावे नाही आहे. पण मी जे बोलतोय हे आम जनतेच्या मनातलं बोलतोय. हे जनताला माहीत आहे की त्याच्यासोबत आतापर्यंत असे प्रकार झालेले आहेत, म्हणून मी बोलतोय. हे जनताला माहीत आहे. आता आमच्यापाशी ह्याच्यावर पुरावा नसलाही तरी बी आमच्या CS साहेबाला ह्या चॅनलमार्फत विनंती आहे, अगर घाटीमध्ये बसून तुम्हाला नुसतं झोपाच काढायचे असतील ना तर मग घरी जाऊन झोपा काढा. अगर तुम्ही असं चुकीचं वागत असाल ना, हे प्रायव्हेट हॉस्पिटल इथं का झोपा काढायला नाही, हे प्रायव्हेट हॉस्पिटल करते काय? एवढ्याले योजनामार्फत बी पैसे घ्यायचे. परत ह्या एवढ्या हॉस्पिटलचं तुम्ही ऑडिट केलं का? अगर तुम्ही ऑडिट केलं नसेल, आम्ही तुम्हाला आता ज्या दिवशी वर्किंग डे राहील त्या दिवशी तुम्हाला नक्की आम्ही विचारायला येऊ की तुम्ही या हॉस्पिटलचं ऑडिट का नाही केलं. आम्ही प्रत्येक हॉस्पिटलच्या नावानिशी त्याला ऑडिट विचारू, कारण की जनतेची लूट आम्ही होऊ देणार नाही. आम्ही ही जनतेची लूट ही एकदम चुकीच्या मार्गाने होत आहे. अगर तुम्ही तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही हे केलं नाही आणि प्रत्येक हॉस्पिटलवाल्याला आमचं सांगणं आहे, अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अगर त्यांनी कधी हलक्यात घेतलं, राहुल भाऊ तुमच्या चॅनलमार्फत ह्या सर्व हॉस्पिटलला आमची चेतावणी आहे. एकही हॉस्पिटलचा आम्ही का शिल्लक ठेवणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने. योजनेच्या नावावर अगर तुम्ही लोकांकडून पैसे खात असाल तर